ही मस्त चविष्ट भुर्जी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊ. म्हणतात ना, तयारी पक्की असली की अर्धी लढाई जिंकल्यासारखीच असते. तर या डिशचा मेन हिरो आहे पनीर. साधारण 200 ग्राम किसलेलं पनीर आपल्याला लागेल. आता त्याला साथ द्यायला आहे 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे आणि 2 टोमॅटो. आणि हो, फोडणीसाठी तेल घ्या किंवा बटर, ते पूर्णपणे आवडीवर आहे. आता बघूया ते घटक जे या भुर्जीला तिची खरी चव देतात. म्हणजे बघा, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, त्याचा तो सुगंध, मग हिरव्या मिरचीचा तिखटपणा, हळदीचा सुंदर रंग आणि गरम मसाल्याची जादू. हे सगळे मसाले एकत्र येतात ना, तेव्हा एक अप्रतिम चव तयार होते. आणि सगळ्यात शेवटी सजावटीसाठी भरपूर ताजी कोथिंबीर, ती तर पाहिजेच. बरं, सगळं साहित्य तर आता जमलंय. आता वेळ आहे कृतीची. कोणत्याही भारतीय जेवणाचा आत्मा काय असतो, तर तो असतो मसाला. चला मग आपण आधी भुर्जीसाठी हा चवीचा पायाच तयार करूया. सगळ्यात आधी काय करायचं, कढईत तेल किंवा बटर गरम करून घ्या. ते गरम झालं की त्यात टाका कांदा आणि कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतायचा. कांदा परतला की त्याला एक मस्त गोडसर चव येते. आता यात घाला आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची. आहा, सुगंध यायला लागला असेल आतापर्यंत. मग टोमॅटो घालून ते मऊ होईपर्यंत शिजवायचे आणि मग त्यात टाकायचे आपले सगळे सुखे मसाले, हळद, तिखट, गरम मसाला आणि मीठ. सगळं छान एकत्र करा. झाला आपला मसाल्याचा बेस तयार. वा, आपला सुगंधित मसाला तर एकदम तयार आहे. आता वेळ आली आहे या डिशच्या राजाला, म्हणजे आपल्या पनीरला या मसाल्यात सामील करायची. तर या तयार मसाल्यामध्ये किसलेलं पनीर घाला. पण थांबा, इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पनीर घातल्यावर त्याला खूप जास्त वेळ शिजवायचा नाहीये. फक्त 2 ते 3 मिनिटं अगदी हलक्या हाताने परता. असं केल्याने काय होतं, तर पनीर एकदम मऊ राहतं आणि मसाले त्यात छान मुरतात. झालं, आता वरून भरपूर कोथिंबीर पेरा आणि गॅस बंद करा. बघा, झाली की नाही आपली झटपट पनीर भुर्जी तयार. भुर्जी तर मस्त तयार झालीये, पण तिची खरी मजा कशाबरोबर आहे? कारण कोणताही पदार्थ कसा सर्व्ह केला जातो ना, यावर त्याची लज्जत अवलंबून असते. चला तर त्याबद्दलच बोलूया. ही गरमागरम भुर्जी आहे ना, पोळी किंवा पराठ्यासोबत तर ती क्लासिकच लागते. पण एकदा नाश्त्यामध्ये ब्रेड स्लाइसवर किंवा पावासोबत खाऊन बघा, अप्रतिम. खरं सांगायचं तर हा इतका अष्टपैलू पदार्थ आहे की तो कशाही सोबत खा, चव भारीच लागते.